राम कृष्ण
त्यांना साथ देतील हरिभक्तपरायण नारायण दादा. पवित्र तो देह वाणी पुण्यवान.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, तुका म्हणे देव भक्तांचा संग, तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तेथे ओघनाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, शंकाकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगन सदृशं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका,
ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्वकाळ। तयाच्या चिंतने करतील दोषी, जळतील राशी पातकांच्या। प्राप्त प्रसंगी मोजे देऊळगाव दुधाटे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या परमार्थिक गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आहे अधिक मासात। अधिक मासालाच दुसरं नाव आहे मल मास किंवा पुरुषोत्तम मास। या पुरुषोत्तम मासामध्ये संपूर्ण महिनाभर दररोज हरिकीर्तन, दररोज अन्नदान आणि ज्ञानदान। गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद, कारण हा महिनाच कोणता आहे? पुरुषोत्तम, अधिकचा महिना आहे। हा महिना कसा आहे? टाकडे टुकडे जोडून तयार झालेला महिना। म्हणजे कसं, चंद्र आणि सूर्य या दोन्हीनुसार आपली कालगणना असते। त्याच्यामध्ये चांद्र मासानुसार वर्षात 354 दिवस असतात आणि सूर्याच्या पंचांगानुसार म्हणजे सौर पंचांगानुसार 365 दिवस असतात। मग किती फरक? 365 वजा 354, 11 दिवसाचा फरक दरवर्षी पडतो। मग आता हे 11 11 11 3 वर्षानंतर किती होतात? 33। मग ते 33 कुठे ऍडजस्ट करायचे? म्हणून या पुरुषोत्तम मासामध्ये ते ऍडजस्ट करतात। दर 3 वर्षांना हा धोंड्याचा महिना, ते 33 टाकडे तुकडे जोडून तयार झालेला महिना म्हणजे पुरुषोत्तम महिना। प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी दिलेली ही कालगणना आहे। त्याच्यामध्ये या कालगणनेचा मेळ बसवण्यासाठी हा जो अधिकचा महिना आहे, या अधिकच्या महिन्यात आपण जेवढं नामचिंतन करू तेवढं अधिकचं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे। विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आपल्याला हे लक्षात आलं। आता राहिलं या पुरुषोत्तम महिन्यामध्ये काय काय करायचं हे आपण रोज ऐकत आहात। थोडक्यात सांगतो की अधिकचा मिळालेला वेळ हा बोनस आहे। पूर्वी काय भेटायचं? बोनस भेटायचं। बोनस भेटला की आनंद वाटायचा। तसा हा महिना काय? बोनस आहे। मग उरले ते हरी तुम्हा समर्पण। हा महिना देवाला समर्पित करायचा। नामचिंतन, अन्नदान, याच्यामध्ये या महिन्यामध्ये जेवढं आपण पुण्य कमवू त्याचे दुप्पट बिल निघतं। म्हणजे दुप्पट फायदा आपल्याला, बेनिफिट किती आहे? दुप्पट आहे। म्हणून हा पुरुषोत्तम महिना, खरं तर हा मलमास म्हणजे ह्याला कोणी विचारत नव्हतं। बाहेरून आले म्हणायचे, गावात येऊन बाहेरून आलं शिरजोरी करू लागल्यावर लोक गावातले काय म्हणतात? बाहेरून आलेला आहे। तसं या महिन्याला कोणीच जवळ घेईना गेलं। मग हा महिना रुसला आणि हा देवाकडे गेला। मग भगवान श्रीकृष्णाकडे गेल्यावर कृष्णाने सांगितलं काय समस्या आहे? नाही म्हणजे मला कोणीच विचारे नाही आणि सगळेजण मला मलमास मलमास म्हणून इनवायलेट म्हणले, म्हणजे टिंगल टवाळी करायचं। काय करू? देव म्हणले
असंच करू लागले म्हणले लोक. कधी त्या भौमासुराला मी मारलं होतं आणि त्या भौमासुराच्या जनानखान्यामध्ये म्हणजे त्याच्याकडं 16,100 स्त्रिया त्यानं कोंडून ठेवल्या होत्या. त्या स्त्रियाला त्या भौमासुराला मी मारलं म्हणजे तो भौमासुर म्हणजे नरकासुर, त्याला मारलं मी त्या नरकासुराला आणि त्या 16,100 स्त्रियाला मुक्त केलं. त्या घरी गेल्या म्हणले ना असंच करू लागले. त्याने घराचे दार बंद करून घेतले, कुणीच त्यांना घरात घेतलं नाही. तसंच तुझी गत आहे म्हणले या महिन्यात. घाबरून लोक म्हणले मी त्यावेळेस काय केलं, त्या सगळ्या स्त्रियाला पत्नी म्हणून स्वीकार केला. तसं तुला सुद्धा मी स्वीकार करतो, तुला माझं नाव देऊन टाकतो पुरुषोत्तम मास. मग एकदा माझं नाव दिल्यास आता जगात कुणाची हिंमत नाही तुला वाईट मानण्याची. विठ्ठला आता मला मास म्हणायचं नाही तुम्ही. आता म्हणील त्याला दोष आहे. देवानं एकदा नाव देऊन टाकले. आता देवानं नाव दिल्यास ज्यानं तेथील मोकाशी 4 भुजा त्याशी आणि बाईला 16,100 झाल्या आणि 8 त्या स्वतःच्या पत्न्या होत्या भगवान श्रीकृष्ण. वेगवेगळ्या कारणामुळे. आता या धोंड्याच्या महिन्यात दुसरी एक समस्या लोकांपुढे मोठी आहे. आबा जावईला त्रास द्यायला काय म्हणा तुम्ही. नाही 10 ग्रह कमी आहेत लोकांना त्रास द्यायला. हे 9 ग्रह आणि 10वा ग्रह म्हणजे जावई असतो. संस्कृत सुद्धा मध्ये असा श्लोक आहे की ज्या माता दशमो ग्रहा म्हणजे जावई हा 10वा ग्रह आहे. ते सासू सासऱ्याला कधीतरी 3 वर्षाला तरी एकदा त्याला वाटते बोट पिवळं करावं. त्याची मधली मध्ये ही कुंकुम असते, आशा असते, त्याला आशा लावून बसलेला असते जावई. पण ती पूर्ण करण्यात सासू सासऱ्याची काशी होते. विठ्ठला महिला मंडळाला आताच आकर्षण नाही का सोन्याचं, पहिल्यापासूनच आहे सोन्याचं आकर्षण. अहो लोकांना देवाला सोडलं नाही सोन्यासाठी. त्या 17 जिताकडे एक शमंतक नावाचा मणी होता. दररोज सोनं द्यायचं. देवाला सोन्यासाठी लोकांनी सोडलं नाही. मग तो मणी दररोज सोनं देऊ लागल्यास कुणालाही वाटायचं माझ्याकडे मणी असावं. आपल्याकडे असल्यास काय केलं असतं, एवढा सोनं देणार टनानं सोनं, 18 भार सोनं असं वर्णन आहे त्याचं. मग ते झालं काय, 17 जिताकडे मणी असल्यामुळं बाकीच्या भगवना देवना म्हणा. एक दिवशी त्याच्या भावानं, त्याचा 17 जिताचा भाऊ होता प्रसेन, प्रसेनानं गळ्यात घातला ते मणी. आपलं शोभिवंत दिसावा म्हणून जंगलात गेला. जंगलात जे गेला ते गायबच झाला. मला वापस आला नाही. इकडं 17 जिताला वाटलं आता हे मण्यावर डोळा फक्त देवाचा आहे. बघा आळ कुणावर घेतलाय, स्वतः श्रीकृष्णावर आळ घेतलाय चोरीचा. हा देवा तूच मणी घेतलास. चोरी कुणा केली? श्रीकृष्णाला भांडायला गेला. श्रीकृष्ण म्हणले मला चोर ठरविलंच ना, खरंच आहे मी काय आहे चोर आहे, पण असल्या नासक्या वस्तूची चोरी कधी जिंदगीभरात केली नाही. म्हणून कोण? भगवान श्रीकृष्ण. चोरी केली कशाची? चित्त चोरी गेले नंदाच्या नंदनी. पुराण प्रसिद्ध चोर. देव कसा आहे? पुराणात प्रसिद्ध आहे चोर म्हणून. मग देव म्हणले नमामि चित्त चोरकम असं वर्णन आहे. भगवान शंकराचार्य वर्णन करतात की नमामि चित्त चोरकम, चित्त चोर आहे. मग म्हणले देव म्हणले पण मी मण्याची चोरी केली नाही. हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल म्हणले देवा. आता आला का कुटाना? नसल्याला घर पुसत बला आहे. आता आळ येणं म्हणजे सोपं आहे का? जनाबाईवर असाच आळ आला
आणि मग सुळावर द्यायची वेळ. लोकांनी देवाला सोडलं नाही हे सांभाळून आला की नाही जनाबाईवर आला. चोरीचा तसाच आता देव म्हणले हा कलंक पुसून टाकण्यासाठी आता मात्र आपल्याला पराकाष्ठा करावी लागते. जंगलात गेले, मागोवा घेतला तर बघितलं ते प्रशांत मरून गेला. मनी कुठं आहे? मनी नाही. मग पावलाचा मागोवा घेत घेत जांबुवंतापाशी जाऊन पोहोचले. राम अवतारातले जांबुवंत गुहेत राहत होते आणि त्यांच्या जवळ तो मनी होता. आता कुठून आला, कसा आला? जांबुवंताजवळ आला. जंगलात एका ठिकाणी वर नाही वाघ आला. जांबुवंतांनी ते मनी हा आपल्याकडे घेऊन गेले. देवानं सांगितलं मनी परत करावा, तुझा नाही. जांबुवंताने युद्ध सुरू केलं. गपचीप कसं देईल? मनी कोण दिली गपचीप? देवानं ओळख दिली की मी राम अवतारात राम होतो, तू जांबुवंत होता. आणि मग देवानं खरं स्वरूप दाखवल्यास मनी वापस दिला आणि जाता जाता एक भेट दिली. कोणती? म्हणजे हे हुशार स्रोत आहे भाऊ. काय? जांबुवंती पत्नी म्हणून दिली. तो मनी आणला, सत्राजिताला परत गेला केला आणि देवानं सांगितलं की आता पुन्हा म्हणू नको. अरे सोन्याचे पर्वत पर्वती पाषाण पण अवघे रान कल्पतरू. माझ्याकडे एवढी शक्ती आहे, ठरविलं तर मी काय पर्वत सुद्धा सोन्याचा. अशक्य ते तुम्हा नाही नारायण निर्जीवा चेतना अनावया. अहो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याच्याकडे शक्ती आहे तो कशाला? आणि कसं आहे नाशिवंत गोष्टीचा मोह फक्त आपल्याला आहे. अहो ज्यांना हजारो स्त्रिया निर्माण केल्या त्याला एखाद्या स्त्रीचं आकर्षण कशाला नाही? लोक श्रीकृष्णावर ते सुद्धा आळ घेतात. पण हे विचार करा ज्याने एवढ्या स्त्रिया निर्माण केल्या त्याला एखाद्या स्त्रीचं आकर्षण कशाला राहील? कोणत्या स्त्री मागे तो वेडा होण्याचा संबंधच नाही. पण तरी लोक आळ घेतात. तसाच हा आळ मिटविण्यासाठी देवानं सत्राजिताला मनी परत केला. आता परत केल्यास लाजल की नाही माणूस? सत्राजित बी लाजला आणि त्यानेही एक भेट देऊन टाकली. कोणती? ती जशी जांबुवंतानं दिली ती तसं ह्यानं बी सत्यभामा देऊन टाकली. पुन्हा सत्राजितानं. मग अशा करीत करीतच देवाला 8 बायका झाल्या. विठ्ठला किती झाले? एकूण 16,108. आता गणित लक्षात ठेवा. पुन्हा म्हणू नका एवढ्या बायका कशा सांभाळल्या. बरेच जण विचारतात. एक मला म्हणला महादेवाच्या कुटुंबात बघा म्हणला महादेव 5 तोंडाचा 95. किती? पंचवक्त्रम. गणपती मोठ्या पोटात. गणपती कार्तिकाला 6 तोंड. 6 तोंड. त्यांना जेवाय किती लागत असं म्हणून 6 तोंड. गणपतीचं पोट एवढं. ह्या बाबाचे 5 तोंड. मग पण लोकांनी हे विचार करावा की त्यांच्या घरी अन्नपूर्णा प्रत्यक्ष पार्वती माता असल्यास तुम्हाला त्यांच्या जेवणाचा विचार करायचीच गरज नाही. आपल्या आपल्या भाकरीचं बघा. विठ्ठला जगाला अन्न पुरवणारी माता अन्नपूर्णेश्वरी कुणाकडे कृपावलंबन करी भिक्षान देही
कृपा अवलंबन करी आणि माता अन्नपूर्णेश्वरी अशी माता अन्नपूर्णेश्वरी पार्वती माता असताना आपल्याला उगा हे कसं असतंय मधून मधून आपल्या डोक्यात काही मकळ्या झालेल्या असतात. मकळ्या कळतात त्या काढून टाकावं लागतात. विठ्ठला वेळ होईल असं लोक बरंच कुणावर बी आळ घेतात. सोन्याचं काय असतं आकर्षण मी सांगू लागलो. असं बऱ्याच ठिकाणी लंकेमध्ये सोनं होतं. शुद्ध कांचनाची सप्तकोश. पण आता नामदेवरायाच्या घरी सुद्धा हे लोन घुसलं होतं. त्या परिसा भागवत रुक्मिणीचा भक्त होता. त्याने एक परीस भेट दिली त्या परिसा भागवत. त्याला वाटलं गावात माझ्यासारखा कोणीच नाही. त्याची बायको कमळ एक दिवशी धुन धुत नामदेवाच्या बायकोला डवचिली. अगं बघ तुझा नवरा दिवस रात्र परमार्थ करतोय पण माझ्या अंगावर सगळं सोनं आणि तू लंकेची पार्वती. एवढं म्हणलं की महाराज बायाला ते लागत असत. आणि तिथं ते वैभव बघून मग ही घरी येऊन नामदेवरायाला म्हणली नुसती भक्ती करता देवाची. त्या परिसा भागवताना देवाकडून परीस आणलाय. आणि मग नामदेव म्हणले आणला असेल बाबा पण मला देवाकडे काही मागायचंच नाही. अहो त्या मरीची ऋषी कल्पवृक्षा खाली बसले होते. लोक म्हणले मागा की महाराज कल्पवृक्ष कसा असतो इच्छेने फळ देतो. मरीची ऋषी म्हणले इच्छाच कशाला करू मला निरीच्छ होण्यासाठी जन्म आहे. इच्छा करून आणि करून कुठं नाश्त्या वस्तू मागून घेऊन पुन्हा पसाऱ्यात कशाला पडू. विठाला नामदेवाच्या बायकोच्या डोक्यातल्या मकळ्या गेल्या नव्हत्या. नामदेव काय निरीच्छ होते. त्याला काही घेण देण नव्हतं. निष्काम भक्त होते देवाचे. कुठली अपेक्षा नाही. सकाम भक्त नव्हते ते. मग पण ते बायका गुणाला बसत नाही. तिनं काय केलं कमळजीला म्हणजे आजच्या दिवस मला तुझा परिस्थिती मी लोखंडाला लावते आमच्या घरात जेवढं लोखंड आहे आणि त्याचं सोनं करून घेते आणि तुला वापस जमलं की नाही. मग हो म्हणले ती काय एक दिवसात. आता प्रश्न आहे कुठं माझ्या बापाच्या घरचं द्यायचे आहेत तर हा काय वरची वरी. मग घेऊन गेली हिनं सोनं बिनं घरातल्या लोखंडाचं केलं. नामदेवराय म्हणजे हा चमचमाट दिसायला वाकायला बायकोनं कुठाना केला म्हणजे त्या कमळजीला जाऊन भेट. नामदेवरायाला बघू म्हणले ते परीस कसला आहे. हातात घेतला चंद्रभागेत टाकून दिला. बसा बोंबलत आता मी त्या कमळजीकडून मागून आणला होता आणि आता मला वापस कुठून देऊ. कमळजी आली मागायला आणि चला बघू. आता घाम फुटला कुणाला राजाईला. नामदेवाची बायको राजाई. राजाई म्हणली अगं माय माझ्या नवऱ्यानं चंद्रभागेत फेकून दिला. हा म्हणजे चंद्रभागेत फेकून द्याला इथं कोणी येड आहे का. कालानं भाकरी खाल्लाय म्हणजे हा खोटं सांगू नको. ते दे माझा परीस. सोन्याचं चाललंय. सोन्याला परीस कशासाठी पाहिजे. लोखंडा लावले सोनं होत. माणसाला काय पाहिजे कलियुगात फक्त नोटा पाहिजे. परमार्थाचं घेण देण नाही. कशाच घेण. नोटा दिल्यास इथं मंदिरात माणूसच येत नाही. म्हणजे आता जमत नाही निवाडा करावा लागतोय. चला चंद्रभागेत म्हणजे या मालकाला केले जोडीनं. मालक म्हणजे तुझा काय प्रश्न आहे. वंजळभर दगड काढले ना चल तुझा घे कोणता आहे मिटव कुठा. उगल आंबल लावू नको. 10:30 कीर्तन सोडायचं असं मला आधीच सांगून म्हणजे हे एक घेऊन टाका आणि चला व्हा म्हणजे. बाकीचे ती म्हणजे बाकीचे लावू बघितले सगळे परीस होते. परिसा भागवताना पाय धरले म्हणले खरा परिस्त नामदेव आहे. विठाला आपलं चिंतन आहे. हा देह कशासाठी दिला तो पवित्र आहे का अपवित्र आहे. आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे तो जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी तुकोबाराय यांचा 5 चरणाचा असून या अभंगाद्वारे तुकोबाराय नामाचं महत्व आणि नामधारकाचा अधिकार स्पष्ट करतात. विठाला पुरी गाडी नेऊन रिवर्स गिअर टाकला. कुणाला कंपनीतूनच रिवर्स गिअर आलेला नसते. ते रिवर्स घेत नाही. आपलं चालतंय माग नेहमीचेच आहेत ना. देऊळ गावकर म्हणजे नेहमीचे तरी सुद्धा वेळेवर सोडतो.
बऱ्याच जणांना चिंता पडते गुरुजी उभा राहिले म्हणजे सोडण्याचं लवकर त्याच्या लक्षातच येत नाही. त्याच्यामुळे घड्याळच बंद केली म्हणलं माणसं कंटाळायची आपलं ते विचार घ्यायचं तोंड बघून सोडल्या तुम्हाला आपण तरी कशाला ताण घ्या. अधिकचा महिना चला हा जो देह आहे हा देह माणसाला दिलेला बऱ्याच संतांनी असं सांगितलं की हा देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा रव रव दुर्गंधी अमोघ ऐकी देल कवनाचे श्रवणी आणि कैसी सुख निद्रा अंतरुणी इंगळाची ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्तीशीन त्याचा वाहू नये असला मृत्यू लोक आहे. फार काळ इथं राहायचं नाही आहे तोपर्यंत नामचिंतन करायचं. फार काळ नाही म्हणले दिलाय चला. मग बरेच जण म्हणले संतांनी देहाला काय म्हणले शरीर रोगाचे भांडार शरीर दुःखाचे कोठार शरीर दुर्गंधीची ठार नाही अपवित्र शरीर ऐसे असला अपवित्र देह आहे. पण आपल्याला पवित्र करायचा आहे त्याचा उपाय तू को बरायचा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. शब्द फार महत्वाचे जो वदे अच्युत सर्व काळ. जो तोंडानं म्हणजे मुखानं सर्व काळ अच्युताचं म्हणजे देवाचं स्मरण करतो त्याचा देह पवित्र त्याची वाणी पुण्य एका शब्द. मग आता आपला हा देह पवित्र करायचा आहे प्रत्येकाला आणि वाणी काय करायची आहे पुण्यवंत. कुणाची वाणी
पुण्यवंत होते, कुणाचा देह पवित्र होतो आणि कोणी कोणी कसा देह पवित्र केला त्याचं थोडं चिंतन सांगू. म्हणजे कशामुळे केला, जो वदे अच्युत सर्व काळ, हे सूत्र ध्यानात ठेवा. याचं सूत्र काय की सतत देवाचं जो नाम चिंतन करतो त्याचा देह पवित्र होतो. आणि तो देह पवित्र समजावा. कोणता देह, आता कोणी कोणी म्हणजे सगळ्यांचाच देह आहे की तसा तर देह प्रत्येकाचा पवित्रच आहे. कोणी किती जरी म्हणलं नाही अपवित्र शरीर आहे म्हणलं तरी तुकोबा आहे त्याच अभंगात पुढे सांगतात, शरीर ओकटे ना थांब, काय शरीर जावा हो न त्यावेळेस काय करावं, शरीर साथ दिले परब्रह्म. पुढे का मग त्या शरीराला आपल्याला काय साध्य करायचंय, परमात्मा साध्य करायचंय. हे थोडक्यात सूत्र लक्षात ठेवा. म्हणून देह हा अपवित्र म्हणायचा नाही. बरेच जण म्हणतात देह जाणार आहे असं करून निगेटिव्ह सांगतात, परंतु एक लक्षात ठेवायचं की जरी देह नाशिवंत असला तरी तो निकामी आहे का, बिनकामाचा दिलाय का आपल्याला, फार मेहनतीनं मिळालाय. नरदेह दुर्लभ झाला, शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा. नरदेह दुर्लभ झालाय, लक्षात घ्या. नाशिवंत जरी असला तरी नाशिवंत द्यायचे आणि अविनाश परमात्मा साध्य करायचा आहे. कृती नरदेह लाथला, हरिपाठात सांगतात की बहुता सुकृती नरदेह लादला. उगाच साधारण कुणाला मनुष्य जन्म भेटत नाही, 84 लक्ष येऊन फिरावं लागतं तेव्हा मग मनुष्य देहाचा वारा लागतो. नाही तर फार पुनरावृत्तीनं आपल्याला भेटलेला असतो. त्याच्यामुळे दुर्लभ जाणायचा आहे, लक्षात घ्या. आणि एकदा भेटला ज्या कामासाठी तो दिलाय, जास्त लांबीतच नाही, ज्या कामासाठी दिलाय ती काम करून घ्यायची वेळेच्या आत. जो काळ असे दुरी ठेला, कधीपर्यंत, काळ येण्याच्या अगोदर. ते बाबा आला की पोहे सुद्धा खाऊ देत नाही, चमच्या सगट म्हातार गेलं. काळ आला की पुन्हा एक थोडा सुद्धा आयुष्य वाढवून देत नाही, लाच घेत नाही. ते संपलंच, कार्यक्रम संपला. त्याच्यामुळे वेळेच्या आत संतांनी सांगितलं, जव काळ असे दुरी ठेला तव तो हरिगुण गाय ऐक वहिला. पुढे भाव धरून या भला न वंचे त्याला चुकू नको. विठाला आता हा देह पवित्र करायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं, हा कस काय देह कसा पवित्र होईल. माणसाचे प्रश्नच आहेत ना, आमचा देह दिलाय देवानं असा असा आहे, त्याचं सगळं सांगितलं रामायण. फक्त आम्हाला एकच गोष्ट सांगा की पवित्र कसा करता येईल. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पवित्र की होय एका शब्दातून जास्त लांबी नाही. एवढ्या शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं की पवित्र होईन चरित्र उच्चार.
त्या गोष्टीनं देह पवित्र होतो, दुसरी कोणतीही गोष्ट नाही. जसं अपवित्र काय झालं की आपण गोमूत्र शिंपडून ते पवित्र करून घेतो. काही काही गोष्टी कशा असते, पदरी पडली आणि पवित्र झाले आपल्याला स्वीकाराव्याच लागतात, आपल्या मनात असो का नसतो. ही आपली काय मजबुरी आहे. मजबुरीनं बी बराच माणूस जाऊ द्या, त्याचं चिंतन नाही. एवढं कळालं. दुसरी गोष्ट आहे की म्हातारपण आहे त्या देहाला, त्याच्यानंतर तरुणपण. सुरुवात कुठून आहे? 3 अवस्था आहेत देहाच्या. किती अवस्था आहेत? 3. कोणत्या? कौमारम यौवनम जरा. कौमारम यौवनम जरा. त्या 3 अवस्थातून देहाला जावं लागतं. आणि शेवटी ज्याचा आणला 5 जणांपासून दुसरा आणला, मग शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. कधी? दिली तिलांजली कुळ नाम रूपासी. आणि शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. एक दिवस तो समर्पित करायचा. त्याच्या पूर्वी हा देह पवित्र करून घ्यायचा आहे. उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन एक संत झाले, त्यांचे नाव आहे तुकोबा. तुकोबा राहिला सगळा समाज काय म्हणायचा? अपवित्र माणूस आहे, नीच जातीत जन्मलेला आहे, महार जातीत जन्मलेला आहे. थोडक्यात असं म्हणून त्याला वाईट टाकलं लोकांनी. पण देव मात्र असा आहे की सर्वस्यचा हम हृदय सन्निविष्टो मतस्मृती वेदिष्ट सर्वे रामेव वेद्यो वेदांत कृतेन विधिवचाम. कारण ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठति रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. देव सर्वांच्या हृदयात राहतो. त्याच्यामुळं देव जर ह्या खोक्यात राहत असत, खोका अपवित्र आहे का? आता कोण म्हणे ह्याला अपवित्र? मी आता सांगितलं, देव सोबत घेतला की पवित्र होत असत. देवाला सोडलं की अपवित्र झालं. थोडक्यात सूत्र आहे ते गणितातले. फक्त त्याला धरून राहायचं. जसं कबीर महाराजाने त्या बाईला रडताना बघितलं, दळत असताना, खुंट्याला धरून जे दाणे होते त्याचं पीठ झालं नाही, बाकी सगळे भरटले गेले संसार. फक्त खुंट्याचे दाणे नीट राहिले म्हणजे ते खुंट्याला धरून होते. तसं देवाला धरून जे आहे त्याचं पीठ होत नाही. त्याला चित्तात ठेवलं मग बाकी सगळं काम होतं. तिने सगळं सिद्धी झाले पूर्ण काम, कुठलंच काम अडत नाही. चोखोबरायचं सांगतो मी. चोखोबरायला थोडक्यात सांगतो नसेल. अपवित्र समजले लोकांनी. मंदिराच्या बाहेरून दर्शन होतं, मध्ये चोखोबरायला एंट्री नव्हती बरं. पण देवाला करणे माझा चोखोबा दिवस रात्र नाम चिंतन करतो. देवाने लोकायला न कळता चोरून जाऊन ते खाली चोखोबराय संग ढोर होऊ लागले. चोखोबाची चोखामेळा संगे ढोरे ओढी. पुन्हा संगे नरहरी सोनारा खडू कुंकू लागे. चोख्या मेळा संगे ढोरे ओढी. देवानं काम केली बऱ्याच भक्तांची. त्या अभंगात खूप दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची चरण रंगू लागे विदासा संगी मागे सेलेबिनी. त्या अभंगात किती काम पुन्हा कुणाचे केले, सगळ्यांचे काम देवाने केले. कारण त्यानं देव चित्तात धरला होता. मग सगळ्यांना आता म्हणजे एकदा सांगूनच टाकाव की चोखोबा अपवित्र नाही. पण तेवढ्या टायमिंग मध्ये चोखोबाला काळ घेऊन गेला महाराज. तिचं बांधकाम चालू होतं मंगळवेढ्याला.
आणि गाव कुसाची भिंत पडली, त्याच्यात मजूर बरेच जण मजूर मेले, त्याच्यात चोखोबराय बी मेले. आता देव रडायला लागले, म्हणजे काय करावं, म्हणजे माझ्या चोख्याचा जन्मच असा गेला, म्हणजे काय अपरातप्रीतच जन्म गेला, म्हणजे असा त्याला सुख मिळालं नाही, पण त्यानं भक्ती सोडली नाही, देव रडू लागले. नामदेवराय म्हणले, देवा आज उदास उदास कसं काय? नाही म्हणजे आता माझा एक भक्त गेला, म्हणजे काय करावं लागेल, म्हणजे मला त्याला समाधी द्यायची, त्याचा अंत्यविधी करायला तिथं म्हणले जेसीबी चालू केले मळे उकरायला. कुणाचं मळ, कोणतं हातपाय मोडून पडलेत, म्हणजे तिथं एक जण मेले का? म्हणजे देव म्हणले मला एक माहित आहे, म्हणले त्याची तुम्ही नुसतं मुखानं राम राम म्हणत असाल, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत असाल, पण चोखोबरायचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. बघायचे नामदेव, कानाला लावायचे, जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणेल हाडच तरी सापडते, जाऊ द्या बाकी. आपल्याला महत्वाचं काय असतंय, गंगात टाकायला अस्थिच महत्वाच्या असतात, त्या अस्थि उचलायच्या कानाला लावायच्या. विठ्ठल विठ्ठल म्हणले की समजायचं चोखोबरायचं, बाकी काहीच नाही. नामदेवराय म्हणले चला, देवानं सांगितले, जाऊन त्या भिंतीतले सगळे हाड लावू लावू बघितले, नामदेवे असते आणि त्या पारकोनी येत चक्र पाणी. एक एक देवानं कानाला लावल्या, ज्याचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते त्याचा देह पवित्र होतो. विठ्ठला माणसं असून सुद्धा नामाविन मुख सर्पाचे जीव आंधळे काळ सर्प आहे. प्रत्यक्ष कुंड कर्मकाची किती निंदा करावं सांगताय ना आपली सुद्धा. कमी शिव्या दिल्या नाही तुला कळत नाही म्हणून बरं आहे आपल्याला. फार पुढे पण दात महाराज तर बोलले, हरी नाही मुखासी अरे मुडान, त्याच्या आधीच सांगत नाही, तुम्ही वाचून घ्या. आपल्यावर आपले डोळे उघडते. आता सध्या डोळे डोळे संपावर आहेत, कुणाचे आहेत संपात सहभागी, कुणाचे बाईच्या मार्गावर आहेत की नाही, डोळे संपावर. काही बघायला मोबाईलच्या पुढून ते गळ्यात बांधलेलं काय डबक, नाही तर टीव्ही. राजकारणात मी जे नागरिक शास्त्रात शिकलं नाही ते बघायला मिळाले. आता आम्हाला तर राज्यशास्त्रात शिकायला नव्हतं, ते राज्याच्या राजकारणात बघायला मिळाले. डोळे म्हणजे असलं बघण्यापेक्षा 4 दिवस संप करू. ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी काय का म्हणले, तुकोबराय मी म्हणले काय, नका डोळे धुरे भरून राहू, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. कारण आपल्याला पडलेही रूढी जगापर्यंत चालविती व्यवहार सत्य म्हणून व्यवहार करतो, पण ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे एवढं माणसाला कळत नाही. विठ्ठला म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा म्हणले, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला सोजवळ, परकुमा देवी गुरु विठ्ठल दिनाचा. म्हणून आता तरी उघडी डोळे, जरी अद्याप न कळे तरी मातेची आखोळे, गगन आला आणि काय बोलावं.
सगळ्या कुटुंबात आंधळ झाल्यामुळे पूर्वजन्मी पाप केले तेव्हा भाऊ विठ्ठल आंधळा पांगळा वाचा म्हणजे मुका का झालो बहिरा का झालो त्याचं लक्षात येतं. बरेच माणसं मुके कशामुळं फोटो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराण चारी वेद मुखोद्गतवाणी पण गर्वामध्ये झाली सर्व हानी का झालो साधू संतांची हरिभक्ताची स्तुती नाही केली ते वाचा असा झाला बहिराबी त्याच्यामुळं आंधळाई हे जरा वाचा वेळ नाही तर सांगितलं असतं. हनुमंतरायाला सुद्धा देवानं पुरुषोत्तम पदवी दिली. त्याचं कारण रामायणात हनुमंतरायाचा जर पराक्रम वाचला सीताशुद्धीपासून जेवढीही काम आहेत तुम्ही मनानंही काम करू शकत नाहीत मनानं तेवढे हनुमंतरायानं प्रत्यक्ष काम केले. आता एक विचार करा एवढे काम तुम्ही केले म्हणून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानं जगाच्या मालकाला हनुमंतरायाला पुरुषोत्तम पदवी दिली. कुणालाच भेटली नाही फक्त कुणाला हनुमंतरायाला पुरुषोत्तम. एक तर देवाचंच नाव आहे पुरुषोत्तम. कशामध्ये सांगितलंय विष्णू सहस्त्रनाम. युद्ध संपलन भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत होते. युधिष्ठिराला देव म्हणले त्या भीष्माचार्याकडं ज्ञानाची गंगा आहे आणि त्यांनी देह सोडण्याच्या आधी ती ज्ञान काढून घे नाहीतर जाईल म्हाताऱ्या सुद्धा ज्ञान. काय उपयोग आहे ती इस्टेट आपल्या नावावर करून घे म्हणून अंगठा घ्यायला कोण केला युधिष्ठिर देव संघ लावून द्यावा. पण देवानं चांगलीच कामं केली म्हणून विष्णू सहस्त्रनाम आपल्याला भेटलं. आणि पहिलाच प्रश्न विचारला किमेकं दैवतम लोके असं कोणतं दैवत आहे ज्याच्यामुळे आम्ही पवित्र होऊ आमचा देह. भीष्मानं सांगितलं भीष्मवाचं काय की जर देह पवित्र व्हायचा असेल तर काय करा देवाचं नाम चिंतन करा. मी 1000 नावं सांगतो त्याच्यात कोणतेही नाव घ्या त्याच्यामध्ये एक पुरुषोत्तम नाव आले. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम नाव आले. मनंतम पुरुषोत्तम असं नाव आहे. म्हणजे उत्तम पुरुष कुणाला म्हणायचं ज्यानं 4 पुरुषार्थ साध्य केले. तर 4 नाही झाले 3 धर्म अर्थ काम आणि मोक्ष. एक जरी केला तर त्याला पुरुष म्हणायचं. उग दाढी मिश आहेत म्हणून तो पुरुष नाही. का बऱ्याच माणसाचा लाड सांगितलं की मिश आहेत म्हणजे पण चहा बुडवायच्या कामाच्या आहेत घरी काहीच चलत नाही. उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे. एक उत्तम त्यालाच म्हणायचं जो ऊर्ध्व गच्छती वर जातो अधोगतीला येत नाही तो उत्तम पुरुष. मग असे देवाने सांगितले. आता नाव भीष्मानं सांगितले ते विष्णू सहस्त्रनाम आपण पाठ केलं पाहिजे. पुढे चला वाणी पुण्यवंत करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. तुकोबारायला म्हणले आता तुमची वाणी बंद करा म्हणले. आता 10:30 वाजले आम्हाला झोप यायला. तुकोबारा म्हणजे प्रयत्न करून बघतो पण झालं का माझी मजा झाली औरत काय म्हणले कंट्रोलच्या बाहेर गेले. काय असं असते बऱ्याच घरी लोक आपल्याला चहा प्यायला देत नाही कारण बायको कंट्रोलच्या बाहेर गेले असते. महाराजाला घरी नेलं तिनं चहा जर नाही केला तर मग हॉटेलला जाऊन तिथं जाऊन दादागिरी करते कुठं हॉटेलमध्ये. त्याचं कारण काय असते घरी काही चलत नाही. विठाला 4 प्रकारची वाणी आहे. त्याच्यामध्ये वैखरी वाणीला जर नाम घ्यायचं असेल तर अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठावं हे सूत्र आहे. उगाच कुणालाही मुखाला नाम घेत नाही. विठाला अनेक भक्तांनी प्रयत्न केले त्यांच्या आता यादी देत नाही तुम्हाला फक्त नाव सांगतो. कुण वाणी पवित्र केली. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक
व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदालभ्यात रुक्मांगदार्जुन विशिष्ट विभीषणादी पुण्यात्म भागवता स्मरामी. एवढ्या जणांनी सतत देवाचं नाम घेतलं. सतत कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. विठ्ठला. आंघोळ सुद्धा केली नाही कधी, दात घासले नसतील, पण तिचे उष्टे बोर देवानं खाल्ले, तिची वाणी पवित्र, देह पवित्र झाला. बिल्ल जाती जन्माला रेडे सुद्धा उद्धरून गेले. रेड्याला समाधी दिली का? त्याला सुद्धा जो दे अच्युत सर्व का, त्याच्या तोंडून ज्ञानोबरायनं वेद ओढून घेतला, त्याला समाधी. आणि आपण तर माणसासारखे माणसं आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान, आपल्याला तर देवे दिला देह भजनासाठीच दिलाय, तरी सुद्धा आपल्याला ह्या रेड्याकडे बघून तरी उगा. मग ज्या लोकांनी देह पवित्र केला, वाणी पुण्यवंत केली, त्यांचं आज चिंतन केलं, त्याचा फायदा काय? आपण सांगितला. तयाच्या चिंतने करतील दोषी. आवाज कमी झाला. जळतील राशी पातकांच्या. लक्षात घ्या फायदा. दोषी लोक सुद्धा नुसतं नाम घेतलं तर तरुण जातात. कुणाचं? मत भक्ता नामच ये भक्ता ते मे प्रियतमा मता. माझ्या भक्ताचे भक्त असले तरी ते मला प्रिय आहे. त्यांचं नाव कुणाचं? पवित्र होईन चरित्रोच्चारी किंवा पवित्र सोहळी एक तीची भूमंडळी. त्यांचा आवडता देव, त्यांचं नाव घेतल्यानं आपण पवित्र होतो. लक्षात घ्या. नामधारकाचा अधिकार आहे. एवढं नामाला महत्व आहे, एवढं नामधारकाला महत्व आहे. आता विस्तार करत नाही, वेळ संपलाय. फक्त चरणाचा अर्थ लावून देतो. एकदा विठोबा रखमायचं सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. मुखानं नाम, आता टाळी. महादोषाची होळी. विठोबा आणि उच्चारणी आनंद पापराशी दाखील लयाशी. म्हणजे तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पापे दिगंतरी गेली त्याची. म्हणजे पाप राहत नाही. तिसऱ्या चरणात तुकोबारा गाऊ नका, डायरेक्ट शेवटचं चरण म्हणायचं. तिसऱ्या चरणात तुकोबारा म्हणतात देव इच्छी रज चरणीची मान. त्या नामधारकाचा आणखी एक फायदा आणि नामधारकाचा आणखी एक अधिकार एवढा आहे की किती प्रिय आहे तो नामधारक देवाला, की देव त्याच्या मागे मागे फिरतो. देवाच्या मागे सगळं जग फिरतंय, पण देव उद्धवानं विचारलं, देवा सगळे तुझी भक्ती करतात, तू कुणाचं चिंतन करतो? मोकळाच फिरतो. नाही म्हणले उद्धवा, ये म्हणले माझं देवघर तुला दाखवतो. देवघरात नेलं तर सगळ्या भक्तांच्या मूर्ती देव भक्तांच्या पाया पडाला.
पाय धुवून द्यायचं, तीर्थ घ्यायला, म्हणजे देव चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. उदाहरण सांगत नाही, सुदामा दारावर आला, देव चप्पल घालाय सुद्धा विसरले. सुदामा म्हणल्याबरोबर अनवाणी पायानं पळत गेले, धावत चालती मागे मागे. माझा सुदामा आला, एवढा प्रिय होता सुदामा. आपले पती बैसविले, कृपा कटाक्ष आपले पती बैसविले आणि लावण्या हात कुरवाळीला माता सांगितले चिंता. आता तुझा वनवास संपला, तुझं सटवीनं जे अक्षर लिहिलं होतं श्रीक्षे मोडून टाकतो, म्हणजे मला फक्त एकदा तुझे पाय धुऊ दे, त्याचं चरण तीर्थ घेऊ दे. देव चिरज चरणीची माती. गंध लावताना अक्षर उलटे करून टाकले, श्रीक्षेचं 100 श्री केलं. काय म्हणजे लक्ष्मीचा नाश लिहायला होता. जेथे जावे तेथे कपाळसरीचे. सुदाम्याच्या नशिबातच दारिद्र्य होतं. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला पण नाही विसरला पांडुरंगा. हे जर अंडरलाईन करा, जो द्या सर्व का, म्हणून त्याला गाव सोनियाचा दिला गा. कशासाठी? नुसती पोहे घेऊन या, त्याची भेटी गेला. म्हणजे एवढी देव चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. नारदाने एकदा सत्यभामा म्हणली, तुला दान करायचं, हाच नवरा पाहिजे, दान करून टाक, म्हणजे पुन्हा पुढच्या जन्मात मिळते. श्रीकृष्णाला दान केलं की आता दानात माझा झाला, म्हणले आता मी ह्याला विकत घेतला, मला आता काम सांगायचं अधिकार आहे, सांगा काम. नारद म्हणजे माझ्या चपला उचलायचं, म्हणजे आता बाकी तुला दुसरं काम नाही देवाला. तर देवानं नारदाच्या चपला म्हणजे पादुका सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. काय? सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी, आणि सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. अहो ते गुरु ऋषी जे आले विष्णूच्या छातीतच लागलं.